ठीक आहे, रेकॉर्डिंग स्टार्ट झाली बघा. हे येता 4थ्या वर्गाचं पुस्तक आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दिसत असतील. ज्यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर काय केलं, तर भगवा जग त्यांचा ध्वज होता, तो फडकवला. आपण म्हणू की भगवा फडकवला. ठीक आहे, हे त्यांची विजयाची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर काय केली, त्यांनी फिरवली बघा. ठीक आहे, तर शिवछत्रपती येतात 4थी भाग 2 परिसर अभ्यास आता त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, हा इतिहास प्रत्येकानंच काय केलेला आहे, अभ्यासलेला आहे. आता दुसऱ्याच पानावर बघा, भारताचं संविधान आणि त्याचे भारताच्या संविधानामध्ये नागरिकाचे मूलभूत कर्तव्य दिले आहेत. आणि हे कुठे आहेत, तर हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा. तर जे जे महत्वाचं आहे पुस्तकामधलं ते आपण बघणार, एकही सोडणार नाही. तर भाग 4 मध्ये काय करण्यात आलेलं आहे, भाग 4 मध्ये काय करण्यात आलेले, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य दिलेत बघा. नागरिकाचे मूलभूत कर्तव्य दिलेत. कलमाचा जर विचार केला तर कलम 51 क मध्ये काय करण्यात आलेली आहेत, मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत. भाग म्हटलं तर 4था आणि कलम म्हटलं तर 51. मग हे मूलभूत कर्तव्य एका सिरीजनं आपल्याला पाठ पाहिजे बघा. याच्यावरती काय करते, याच्यामध्ये बघा, इथे एमपीएससी जे आहे तर ती प्रश्न विचारते, ते सिरीज वाईज विचारते, म्हणजे त्याचा क्रम विचारते. तर त्यामुळे आपल्याला ते पण लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे आपला हा काही स्टेट बोर्डचा जो आज आपण हे चालू केलेला आहे, हा राहील परीक्षा भुईमुख. मग याच्यामध्ये बघा, पोलीस भरती असेल तुमची, पोलीस भरती असेल, याच्यावर पण शिवाजी महाराजावरती एखादा प्रश्न असतो. त्यानंतर टीएटी जे आहे ना, टीईटी नावाची एक शिक्षक पात्रता परीक्षा असते, त्याच्यावरती किमान नाही म्हणलं तर याच्यावरती 30 प्रश्न विचारतात. परिसर अभ्यासामध्ये सामाजिक शास्त्रावरती, या इतिहासावरती नाही म्हणलं तर 7 ते 8 प्रश्न असतात बघा. 4थ्या वर्गाच्या इतिहासावरती 7 ते 8 प्रश्न विचारत असते. आणि टीएटी नंबर 2 पेपर होतो, तर याच्यावरती 60 प्रश्न विचारतात सामाजिक शास्त्रामध्ये. तर तेव्हा या प्रश्नांची संख्या परत वाढते. ठीक आहे, तर टीएटी साठी, पोलीस भरतीसाठी, एमपीएससी साठी नाही विचारत, परंतु इतर सरळ सेवा ज्या आहेत, इतर सरळ सेवा, त्याच्यामध्ये मात्र हे काय केले जाते, विचारले जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास येता 4थी मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एकही गोष्ट सोडणार नाही. भारताच्या संविधानामध्ये भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलीत. भाग 4 क मध्ये ते मूलभूत कर्तव्य एकाने बघूया बघा. बघा, प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. एक मिनिट. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. मग संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा आदर करावा. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा, त्यामध्ये राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल, यांचा आदर करावा. ठीक आहे, हे आपलं पहिलं कर्तव्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं कर्तव्य बघा, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे. ठीक आहे, आपण स्वातंत्र्य लढा लढलो. भारतीय स्वातंत्र्याचा लढा खूप प्रेरणादायी आणि खूप मोठा आहे बघा. असं काही सहज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. तर स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचा काय करायचं आहे, पालन करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचं आहे बघा, देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. ठीक आहे, सार्वभौम कोण आहे, देश आहे. देशाचं सार्वभौमत्व, एकता आणि अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायचंय, प्रयत्नशील राहायचंय. ठीक आहे, एकता असेल,
अखंडत्व असेल आणि सार्वभौमत्व असेल, तर याच्यासाठी काय करायचं, सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. कोणत्याही कारणामुळं काय होता कामा नये, आपल्या देशामध्ये विभाजन पडता कामा नये किंवा सार्वभौमत्व टिकलं पाहिजे. तर हे 3 नंबरचं काय दिलेलं आहे, कर्तव्य दिलेलं आहे. 4 नंबरचं कर्तव्य, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. ठीक आहे, आपल्या देशाचं रक्षण करायचं आहे आपल्याला. आपल्या देशाची सेवा करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर 5 नंबरचं कर्तव्य आहे, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढावा, बंधुत्वाची भावना जोपासावी. सर्व प्रकारचे काही असतील भेद असतील ते विसरून बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करायचा आहे. स्त्रियांच्या संदर्भात मध्ये जे काही प्रथा असतील, केशवपण असेल, पूर्वी होतं केशवपण, सतीप्रथा होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ज्या काही म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातल्या स्त्रियांना पुरुषापेक्षा कमी दर्जा देणे, मग स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा आपण काय करायचं, त्याग करायचा आहे. त्यानंतर 6 नंबरचं बघा, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करायचंय. जी काही आपली भारतीय संस्कृती आहे त्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करायचं आहे. त्याच्यानंतर समोरचे बघा, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राणीमात्राबद्दल भूतदया बाळगावी. पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आपल्याला आणि सजीव प्राणी जे आहेत तर त्याच्याबद्दल भूतदया बाळगायची आहे. भूतदया म्हणजे दया बुद्धी बाळगायची आहे. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ की सजीव आपल्याला दिसला तर त्याला कोणती हानी पोहोचणार नाही किंवा पर्यावरणाचं आपण हानी करणार नाही, हे कर्तव्य आपलं. त्यानंतर 8 नंबरचं कर्तव्य बघा, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगायची आहे. वैज्ञानिक दृष्टी अंगी करायची आहे, मानवतावाद आपल्याला स्वीकारायचा आहे आणि जिज्ञासू वृत्ती आपल्याला अंगी बाळगायची आहे. ठीक आहे, कोणत्याही भूलथापणा किंवा बुवाबाजीला काय करायचं नाही, म्हणजे आहारी जायचं नाही. वैज्ञानिक दृष्टी वापरायची, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगायची आहे. 9 नंबरचं कर्तव्य, सार्वजनिक मालमत्तेचं जतन करावं आणि हिंसेचा त्याग करावा. ठीक आहे, सार्वजनिक मालमत्ता जी काही सर्वांची आहे, जसं की बस स्टँड असेल, तिथली एसटी महामंडळ असेल, लोक काय करतात की एसटी महामंडळावरतीच दगड फेकतात बघा, काही झालं तर. तर सार्वजनिक मालमत्तेचं जतन करावे, हिंसेचा त्याग करावा, हे 9 नंबरचं कर्तव्य आहे. आणि देशाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी किंवा प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या देशाची काय झाली पाहिजे, उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यामध्ये उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे, हे 10 नंबरचं कर्तव्य. आणि 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, हे 11 नंबरचं कर्तव्य. ठीक आहे, 6 ते 14 वयोगटातील बालकांना किंवा पाल्यांना ठीक आहे काय करायचं, शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. शिक्षणाची घटनादुरुस्ती 86वी घटनादुरुस्ती बघा, 86वी घटनादुरुस्ती कधी झाली रे? 2002 ला झाली. ठीक आहे, 2002 ला काय झालेली आहे बघा, 86वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यानुसारच शिक्षणाचा हक्क कायदा 2009 ला पारित केला. ठीक आहे, आणि तो 2010 ला लागू केला. ठीक आहे, 2010 ला लागू केला. कलम 21 मध्ये, कलम 21 आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या, कलम 21A जोडण्यात आलं आणि तेथे शिक्षण जे आहे हे मूलभूत हक्क करण्यात आलं बघा या कलमानुसार. 86वी घटनादुरुस्ती, 2009 ला कायदा, 2010 ला अंमलबजावणी, कलम टाकलं 21A, तिथे काय करण्यात आलेलं आहे, शिक्षण हा मूलभूत हक्क करण्यात आलेला आहे. मग 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण हा काय मूलभूत हक्क आहे बघा. ठीक आहे, तर अशी होती नागरिकाची मूलभूत कर्तव्य. म्हणजे हे सुद्धा येते परीक्षेमध्ये, म्हणून आपण हे सोडलेलं नाही.
आता बघूया शिवछत्रपती इयत्ता 4थी. बघा आता हे सुद्धा बघून घेऊ एकदा. भारताचे संविधान. बघा हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न येतो म्हणून आपण सोडणार नाही, स्किप करणार नाही कोणत्याच बाबी. वेळोवेळी होईल बघा हे. कारण की मला माहिती आहे तिथे पेपरमध्ये गेल्यानंतर जम्बलिंग होतं, तर त्यामुळे जेवढी रिव्हिजन होईल तेवढी आपण करणार आहोत. बघा आम्ही आता पहिले लहानपणी आपण शालेय जीवनामध्ये होतो. शाळेमध्ये असताना आपण ह्या गोष्टी पाठ होत्या आपल्या, परंतु आता त्या पाठ नाही. ठीक आहे. कालांतराने विसर काय झालं आवाज येतो म्हणा. फक्त ब्रेक. आता का सांगा. एक बार बोल. हॅलो, हो आता आवाज येतोय हो. का? आहे आवाज स्पष्ट येतो का सांगा फक्त. नाही मध्ये मध्ये अडकत आहे अजून. तर मग कॉल कट करून, म्हणजे हा कॉल कट करून परत येतो. हो.